पंतप्रधान मोदींना बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी फोन केला। बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत युनूस यांनी मोदींना आश्वासन दिलं आहे। तसंच बांगलादेशमधील सद्यस्थितीवर दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली। बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेसंदर्भामध्ये हमी देण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींना मोहम्मद युनूस यांनी फोन केला होता आणि युनूस यांनी यामध्ये बांगलादेशात हिंदूंचं संरक्षण, अल्पसंख्याकांचं संरक्षण या संदर्भामध्ये त्यांनी ग्वाही दिली आहे। पंतप्रधान मोदींना मोहम्मद युनूस यांनी फोन केला होता। बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच सोबत असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं आहे। तर मोहम्मद युनूस यांनी सुद्धा हिंदूंच्या रक्षण होईल यासाठी पावलं उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे। बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेचं युनूस यांनी भारताला आश्वासन दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। मोदींना मोहम्मद युनूस यांचा फोन, हिंदूंच्या सुरक्षेचं युनूस यांचं आश्वासन। बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन। बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं युनूस यांच्याकडून आश्वासन। युनूस यांनी फोन केल्याची पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत माहिती। पंतप्रधान मोदी आणि युनूस यांच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा। दोघांच्या चर्चेमध्ये परिस्थिती सुधारण्यावर भर होता। सर्व पोलिसांची सुटका आणि हिंसाचार लवकर थांबवण्याबाबत चर्चा। परिस्थिती स्थिर राहण्यासाठी भारताचं नेहमी समर्थन राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी। लोकशाही, शांततापूर्ण आणि प्रगतिशील बांगलादेशासाठी भारताकडून समर्थनाचा पुनरुच्चार।